संपत चांगला बॉल एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. हा सामना किती महत्वाचा आहे त्या नागलवडी या संघाला माहिती, कारण नागलवडी हे संघ पोलमध्ये पण खेळत असताना प्रत्येक सामना ते लोकल टीम असो चांगली टीम असो अतिशय इमानदारीने एक चांगल्या पद्धतीने खेळतात. यावेळेस गॅपमध्ये चेंडू येतो पॉइंटच्या दिशेने. बघायचं फिल्डर लाजवाब फिल्डिंग. 2 धावांवर थांबावं लागेल. या 2 धावांनी वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2. आपलंही खातं खोललं, आपल्या टीमचं खातं खोललं जयदीपने. तीन टीमा सुपर 4 मध्ये पोहोचल्यात. यावेळेस परत एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू बॅट्समनवर प्रेशर टाकेल, कारण का ह्या मोठ्या मोठ्या मॅच मध्ये प्रेशर झेलणं आणि त्याच्यावर त्या प्रेशरवर बॅटिंग करणं हे महत्त्वाचं ठरेल प्रत्येक बॅट्समनला. कारण समोर एक नागलवडी संघ भलाडा मोठा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो सँडी जर्सी नंबर 7. सामना करेल जयदीप. सन्मान दिला. चांगला चेंडू धाव बाजवण्याची संधी डायरेक्ट हिट. यावेळेस बघायचंय ओव्हर थ्रो बॅकअप नव्हता. चांगला स्टॉप केला. 2 धावा पूर्ण केला. डायरेक्ट हिट लागला असता तर निश्चित रूपात एक धावबाद झाले असते. जयदीप मोठा जोखीम भरा रन घेतला, कारण अशा मोमेंटला तुम्ही असे रन घेणं संकटात पोचवेल. कारण मोठे मोठे फटके मारू शकता तुम्ही. ह्या चुका करू नका, कारण का मोठ्या मोठ्या मॅच आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेर होता. पंचांचा इशारा. आमचे शांताराम भाऊ चांगली पंचगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातली ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. यावेळेस बॅटवर चेंडू काय आला नाही. परत एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता. हलकासा फंबल झालं. कोणतीही धाव नाही. परत एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलंय. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. अतिशय अव्वल दर्जाचं क्वालिटी षटक टाकलंय सँडीने. इंटरव्ह्यू मध्ये बघितलं होतं साडगावच्या कर्णधाराने सांगितले आम्ही 60-70 या धावांपर्यंत आमचा टोटल नेऊ, पण सुरुवात 5 धावांवर झाली. अजूनही 30 चेंडू बाकी. या 30 चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळता हे बघायचंय, कारण की सामना खूप मोठा आहे. तर इथं विजयी झाले तर तुम्ही क्वालिफाय करू शकता सेमीफायनलमध्ये. अजूनपर्यंत डिटेल्स काही आली नाही आमच्या हाती आयोजन समितीची, कारण का पहिला सेमीफायनल कोणता संघ खेळेल ते बघायचंय. यावेळेस बॅटचा कडा लागला थर्ड मॅनच्या दिशेने. एक सुरेख फिल्डिंग मानावं लागेल. चांगली बॉलिंग करतोय तो तुकाराम. या नागलवडी या संघामध्ये पैलूचा एक भरणा भरलेला आहे. चांगले चांगले खेळाडू, चांगले चांगले ऑलराऊंडर. यावेळेस परत एकदा रिप्ले झाला त्या शॉटचा. धाव घेण्याची संधी होती, सँडीला वापस पाठवलं. आमचे आयोजन समितीचे सर्व विकी बाबा थेटे, यश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील उर्फ गुन्हा होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास उर्फ केटी थेटे, राहुल थेटे आणि सर्व आमचे आयोजन समितीचे जे नावं राहिले असतील त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. यावेळेस कव्हरच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू येतोय. बघायचे 2 फिल्डर चेस करताय. स्टॉप केलाय. धावबाद होण्याची संधी होती. थ्रो फेकला नाही. पूर्ण करतील 2 धावा. मंत फकीरदास महाराज 2025 हा थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये नागलवडी वर्सेस साडगाव. नागलवडीने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडला होता आणि क्षेत्ररक्षण करायचं ठरवलं. लॉफ केलाय. शॉट फसलाय. फिल्डर चेंडूच्या खाली असेल. पहिला झटका बाद. मोठी विकेट मानावा लागेल संपतची.
कारण पोलमध्ये अतिशय खतरनाक बॅट्समन होता. ही चमचमीत तुम्ही बेस्ट ऑफ द सिरीज सायकल म्हणून बघशाल ती आमचे चैतन्य भाऊ उर्फ पप्पू कांगुर्डे, मॅन फॉर जलालपूर. एक बॅट दिली चमचमीत बॅट आमचे नितीन भाऊ जाधव, मॅन फ्रॉम जलालपूर. आणि जे ब्रँडेड कंपनीचे शूज दिलेत ते आमचे मारुती डोनर साई मेडिकलवाले यांच्याकडनं भेटले. आणि जे चमचमीत ट्रॉफ्या दिल्या आमचे सन्माननीय अशोक मामा गोतरणे यांच्याकडनं भेटले. त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही ज्या आयोजन समितीवर जो भरोसा ठेवला त्या भरोश्यावर आयोजन समिती ही खरी उतरली. कारण का त्यांच्यासमोर हे सोपं नव्हतं. 14-15 दिवस अहोरात्र कष्ट करून हे ग्राउंड बनवणं, विकेट बनवणं, खेळाडूंना पाण्याचं कमतरता न पडून देणं, त्यांचं सुद्धा कौतुक असेल. पंचांचा इशारा येते वाईट चेंडू. या वाईट चेंडूने वरती धावसंख्या जाऊन पुढे स्थिरावलं ती 8. संपत घाणे, पहिला संपत आऊट झाला, दुसरा संपत घाणे आलाय. बघायचंय काय, कारण का विकेटवर एक पार्टनरशिप लागली पाहिजे. 36 चेंडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप जर लागली तर निश्चित रूपात जो कर्णधाराने टार्गेट त्यांनी सेट केलाय मनात का 60-70 धावा, तर एक फायटिंग स्कोर असेल, फायटिंग स्कोर मानावं लागेल. कारण का नागलवाडी हा संघ पॉवरफुल संघ मानला जातो या पूर्ण सिरीज मधला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केलाय गलीच्या दिशेने, हवेत चेंडू होता, चांगलं फील्ड, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, थांबवलाय संपत घाणे यांनी थांबवलं. कारण नको बाबा आता विकेट नकोय, कारण का मोठी विकेट गेली. संपतची षटक संपण्याची घोषणा होती. वरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर, 10 या आकड्यावर. या सामन्याचा आनंद घेताना आमचे दिगंबर शेठ थेटे हे सुद्धा दिसत आहे. 9 दिवस झाले ते आपली हजेरी मोलाचा वेळ देऊन, कामधंदा सोडून आपला सगळा मोलाचा वेळ मैदानावर देत आहे. दिगंबर शेठ थेटे आमचे राहुल उर्फ पप्पू थेटे यांचे छोटे बंधू. या मागचा सामना बघितला असेल तुम्ही, वादळ आलंय, वादळ वादळ येत असतं या मैदानावर. बघायचे मंडपाच्या दिशेने यायला नको, कारण का दर्शकांना डोळे झाका, डोळे झाका मित्रांनो, डोळ्यांमध्ये धूळ जाईल. आयोजन समिती जे अतिशय अव्वल दर्जाचं काम बघतायत, आमचे विक्की बाबा थेटे, निलेश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास केटी थेटे, राहुल थेटे. यावेळेस शॉट खेळलाय, धावबाद होण्याची संधी होती पण एक सिंगलवर धाव पुढे सरकेल. वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. संपत घाणे, काहीतरी करावं लागेल दादानो. या सिंगल डबलने तुम्ही टोटल देऊ शकत नाही, कारण या मैदानावर मिनिमम 70 ते 80 धावा. क्वालिटी बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग. पिचवर टप्पा पडल्यानंतर जातं यष्टी रक्षाच्या हातात एक निर्धाव चेंडू. सँडी अतिशय अव्वल दर्जाची बॉलिंग करतोय. बॅटिंग सुद्धा सलामीच्या जोडीला येतो ना, अतिशय स्फोटक फलंदाज येतो. ऑलराऊंडर, कंप्लीट पॅकेज जे बोलल्या जातं ना, ती नागलवाडी या संघाकडे आहे. यावेळेस लॉफ केलाय डीप मिड विकेटच्या वरतून येतोय शानदार दमदार षटकार. 6. चांगली बॅटिंग, अशाच बॅटिंगची जरूरत असेल साडगाव या संघाला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी झाली पाहिजे, पाऊस धावांचा पाऊस पडला पाहिजे मैदानामध्ये. परत एकदा सज्ज झालाय संपत घाणे. यावेळेस लॉफ केलाय, रूम बनवलाय, बघायचंय फिल्डर असेल पॉइंटच्या दिशेने. कचाल क्षेत्ररक्षण येतोय, लाजवाब दर्जेदार चौकार. 4. काय जबरदस्त बॅटिंग केली, 2 शॉट अतिशय उत्तम खेळले. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता, आपल्यासाठी जागा बनवली, पाठीमागे गेले आणि
पॉइंट कडं एक सुंदर गॅप काढलाय, शानदार चौकार आलाय. मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातली ही चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये फ्लिक केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर असेल, सिंगल धावावर थांबावं लागेल. मंत फकरदास महाराज या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक चमचमीत सायकल दिली. आमचे चेतन भाऊ गांगुर्डे मॅन फ्रॉम जलालपूर. या फुल टच चेंडू बघायचंय. चांगला चांगला चेंडू मानावा लागेल. पंचांकडे काय रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल, बिमर पद्धतीचा नो बॉल चेक करायचा आहे. थर्ड अंपायर आमचे पप्पू थेटे हे थर्ड अंपायरचं काम बघताय. नो बॉल, फ्री हिट असेल. बघूया संपत घाणे या फ्री हिटचा किती फायदा घेत आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. मित्रांनो, या ग्रामीण टीम ज्या एक गाव एक टीम असतं, पण ह्या मैदानाच्या आतामध्ये गावागावाची मॅच लागली. यावेळेस मोठा फटका साधवायच्या नादात जातोय. थर्ड मॅनला येतोय. 22चा चौकार येतोय. षटक संपण्याची घोषणा होती. पंचांकडनं वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर. तिसरं षटक संपलंय. चांगली सुरुवात केली. या तिसऱ्या षटकावर चांगल्या धावा घेतल्यात. मागडे साबित झाले सँडी. त्या पहिलं षटक अतिशय अव्वल दर्जाचा नाही, क्वालिटी बॉलिंग केली होती. दुसरा स्पेलमध्ये आले आणि मागडे ठरले आमचे गिरनारा नगरीचे एक स्टार खिलाडू, युवा टैलेंट वांग्या भाई यहाँ पर उपस्थित है. उनका भी आयोजन समिति के ओर से हार्दिक स्वागत रहेगा. जयदीप, जयदीपच्या बॅटमध्ये अजून खणखणीत सनसनीत असे काही शॉट आले नाही. प्रयत्न करतोय, विकेटवर झुजतोय, पण बॅटवर काही चेंडू येत नाही. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव स्कोर बोर्डला जॉईंट होईल. बघायचं आहे किती धाव होत आहे. 29 धावा. रिव्ह्यू चेक केलाय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची. रिव्ह्यू जर गेला तर नंतर तुम्हाला पंचांच्या निर्णयावर ठाम असावं लागेल. फेअर डिलिव्हरी आहे. ही स्पर्धा जी भव्य दिव्य स्पर्धा बघताय आपण मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासाठी सक्सेस करण्यासाठी जी समिती लाभल्या गेली होती, आयोजन समिती विक्की बाबा थेटे, निलेश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील उर्फ गुना होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास उर्फ केटी थेटे, राहुल थेटे, महेंद्र बाबा थेटे, यावेळेस लॉफ केलाय वाईडिश लॉंग ऑनला येतोय. वन बाउन्स चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मी बोललो होतो जयदीपच्या बॅटमधनं काय मोठे फटके आले नाही, पण हा प्रॉपर बॅटवर मिडल झाला आणि वाईडिश लॉंग ऑनला एक शानदार दमदार चौकार प्राप्त झाला. या चौकाराच्या मदतीने वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 4थं षटक प्रगतीवर आहे. तुकाराम परत एकदा. जयदीप. फुलटच चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट चेंडू. परत एकदा रिव्ह्यू घेतलाय. बघायचे थर्ड अंपायर आमचे जे मोठे मोठे पारितोषिक दिले आमचे श्री शशी अप्पा थेटे युवा नेते. पहिलं पारितोषिक दिले ते श्री अविनाश भाऊ कसबे
ग्रामपंचायत सदस्य वाडगाव. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलंय श्री विष्णुभाऊ थेटे राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक तालुका अध्यक्ष श्री केशवभाऊ शिंदे उपसरपंच महादेवपूर. तिसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलंय श्री भगवान भाऊ गवाले सरपंच जलालपूर सोनूभाऊ बेंडकोळी युवा नेते. चौथ्या नंबरचं पारितोषिक दिले आमचे ज्येष्ठ श्री विष्णुपंत तात्या महेश दुने नाशिक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. पाचव्या नंबरचं पारितोषिक दिलंय ते आमचे श्री विलासराजे सांडखोरे माजी सरपंच आबाळेवाडी. फेअर डिलिव्हरी आहे. आता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही. नाही नाही हा माफ करा, मला वाटलं बॅट्समनचा रिव्ह्यू होता का फिल्डिंगवाल्यांचा रिव्ह्यू होता. असेल रिव्ह्यू कंटिन्यू असेल. सातव्या नंबरचं पारितोषिक दिलंय ते आमचे सन्माननीय कैलास भाऊ बेंडकोळी माजी सभापती पंचायत समिती. सातव्या नंबरचं पारितोषिक दिलंय. सहाव्या नंबरचं पारितोषिक दिले आमचे श्री सुनील भाऊ कडाळी पोलीस पाटील लाडची. आठव्या नंबरचं पारितोषिक दिले श्री देवराम भाऊ कुटेकर युवा नेते. यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही जे आयोजन समितीवर जो भरोसा ठेवला त्या भरोश्यावर ते खरे उतरले आणि एक भव्य दिव्य अशी ही टुर्नामेंट ही मेजवानी क्रिकेटकरांसाठी घेऊन आले. षटक चेंडू झाले. एक चेंडू बाकी अजून या षटकातला. तुकाराम अतिशय अव्वल दर्जाची बॅटिंग करतो. याच्या मागची ओव्हर सँडीने टाकले होते, मागडे ठरले होते, नंतर डायरेक्ट आपल्या स्पेलमध्ये तुकारामला घेऊन आले. एक चांगली बॉलिंग जयदीपला ह्या चेंडूवर काहीतरी करामत करावं लागेल. हा लॉफ केलाय बघायचं फिल्डर असेल प्रोटेक्शन असेल. ला जवाब जयदीप आउट झालाय. संपत घाणे मैदानाच्या आतमध्ये. पप्पू या जोडीला काहीतरी करावं लागेल. षटक नंबर 4 ची संपण्याची घोषणा होते. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू येणे बाकी आहे. आता बघा स्लॉग ओव्हर चालू होतील. आता याच्यामध्ये हानामारी षटकार सुटकार चौकार हे बघायला भेटतील. कारण एक स्लॉग ओव्हर क्रिकेटमध्ये हानामारीचं षटक मानलं जातं आणि त्याच्यासाठी बॉलिंग मॉर्चर सज्ज झाला आहे. तर सुनील एक अष्टपैलू खेळाडू, एक मोठं नाव, एक स्टार खेळाडू नागलवडीचा बॉलिंग मार्चवर सज्ज. त्याचा सामना करेल पप्पू. हा चांगली बॉल होती. आडव्या बॅटने खेळवायचा प्रयत्न होता. बॅटवर काही चेंडू आला नाही. येतो एक निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू एक बॅट्समनवर एक प्रेशर येईल. मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातली चौथी मॅच भिडंत. हा लॉंग वाईडिश लॉंग ऑनला येतो एक दर्जेदार कॅच पकडलाय. बघू शकता वाईडिश लॉंग ऑनला एक दर्जेदार काऊ कॉर्नरला एक झेल टिपलाय. मॅच ऑफ द कॅच मानावं लागेल, मॅच ऑफ द टुर्नामेंट. कारण का ज्यावेळेस बॅटमधनं शॉट निघला होता प्रत्येकाला असं वाटलं होतं का षटकार जाईल का काय, पण क्वालिटी कॅच. तो कॅच पकडलाय तो सँडी अष्टपैलू खेळाडू नागलवडी युवा टॅलेंटेड. पुंडलिकाला 4-5 वाजता मेगा फायनल चा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. आमचे श्री रोहित सोनवणे पोलीस मध्ये कार्यरत असतात. त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय कारण मेगा फायनल ची वाट बघते. यावेळेस इन साइड जातोय फाईन लेग थर्ड मॅनला. एक धाव येईल. एक धावाने वाढती धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 36 या आकड्यावर. 5वं षटक प्रगतीवर आहे. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. सुनील आपल्या संघासाठी एक जबरदस्त ओव्हर घेऊन आलाय. स्लॉग ओव्हर असते.
यावेळेस लॉफ केला, स्टप आउट केलाय, कव्हर्स मध्ये फिल्डर असेल एक सुरेख झेल टिपला. सूर्याच्या किरणा त्याच्या डोळ्यावर होत्या, पण त्याला माहिती आहे की हा कॅच पकडणं किती महत्वाचं आहे. चौथा गडी बाद. आमचे सन्मान्य रोहित दादा सोनवणे यांचं आगमन झाले. महाराष्ट्र पोलीस त्यांच्यामुळेच आपण सर्वजण घरामध्ये सुरक्षित असतो. अहोरात्र काम करून त्यांनी ड्युटी करतात, त्यांना काही सुट्ट्या नसतात. बंदोबस्त असो, दंगल असो, काही असो, इव्हेंट असो, कार्यक्रम असो, कोणता नेता आला, मंत्री संत्री आले तरी त्यांना बंदोबस्त लागतो. ती रात्र नाही बघत, दिवस नाही बघत, आपल्या फॅमिलीकडे बघते नाही, पण दुसऱ्यांच्या फॅमिलीकडे त्यांचं लक्ष असतं, त्यांना सुरक्षित झोप लागावी यामध्ये. फाईन लेग थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, 2-2 फिल्डर चेस करताय, बघायचंय काय येतोय, पंचांचा इशारा येतोय, चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावर. या षटकातला लास्टचा चेंडू बाकी असेल, बघूया कोणत्या पद्धतीने या चेंडूला किती धावा घेतात. हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बघायचा, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट चेंडू. आता मात्र कोणताही रिव्ह्यू नाही घेतला. कारण टीम इंडियामध्ये रिव्ह्यू किंग मानला जातो तो आपला लेजंड क्रिकेटर MS धोनी. सगळ्यात जास्त रिव्ह्यू सक्सेस झाले ते MS धोनीचे. परत एकदा सज्ज, ज्यावेळेस लॉफ केलाय, लॉंग ऑन या ठिकाणी फिल्डर असेल, एक जेल सुटलाय आणि एक नशीबाचा चौकार आलाय. लॉंग ऑफच्या वरतून कॅच सुटला, येतोय चौकार, पंचांचा इशारा येतोय, षटक संपलं. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता बघूया 6वं षटक कोण घेऊन येते. 45 धावा बोर्डावर लागल्या. कॅमेऱ्याला विनंती असेल की आपली गर्दी दाखवत असायची ज्यावेळेस आपल्याला थोडासा वेळ भेटला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले त्या कमिटीचं, आयोजन समितीचं जे ज्येष्ठ विकी बाबा थेटे, निलेश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास उर्फ केटी थेटे, राहुल थेटे, रमेश थेटे, बापू शेठ पगार, किरण थेटे, आमचे सोमा जाधव हे सुद्धा लाभलेत या कमिटीसाठी. यावर व्हेरिएशन शॉट फसला, टॉपेज बघायचंय, स्वतः गेंदबाज नाही, भरपूर ग्राउंड कव्हर केलं, धाव बदलण्याची संधी बघायचंय, पंचांचा काय इशारा तर जोरदार अपील झाले, रिव्ह्यू घेतलाय. निश्चित म्हणतं फकरदास महाराज या स्पर्धेसाठी पुढच्या वर्षी तर आयोजन समितीला जास्त कॅमेरे लावा लागतील. एक कॅमेऱ्यावर जर एवढे रिव्ह्यू चालणारे म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अँगलला कॅमेरा लावा लागेल. आमचे पंच बघताय धावबाद चा रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. हा रिव्ह्यू पंचांचा असेल, पोहोचेल सुरक्षित क्रीजमध्ये असेल. 2 धावाने वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावर. शेवटचं षटक सचिन केन. पोलच्या मॅचमध्ये त्याने एक मिडल ओव्हर टाकली होती, एक निर्णायक ओव्हर टाकली होती त्याने. हा व्हेरिएशनचा बादशाह म्हणून ओळखलं जातं ते गचाळ क्षेत्ररक्षण, चांगला फिल्डर मानला जातोय तो सँडी. धाव घेण्याची संधी होती. चा एक व्हिडिओ टाकलाय मी ग्रुपवर.
तुम्ही बघू शकता. एक लहान मुलगा षटकार चौकार मारायची ॲक्टिंग करत होता. तसाच कुत्रा सुद्धा मध्ये मॅचचा आनंद घेतोय. त्याला काही बोलू नका. घेऊ द्या आनंद. हा कुत्री आहे. अतिशय चांगली चांगल्या क्वालिटीची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सचिन उर्फ केन करतोय. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन दाखवतोय. एक चांगली बॉलिंग, एक दिमागदार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सचिनकडनं आपल्याला बघायला भेटते. यावेळेस परत एकदा व्हेरिएशन बघू शकता मित्रांनो. काय क्वालिटी बॉलिंग बघायचे. धावबाद 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 डायरेक्ट हिट असतात आणि निश्चितच रूपात. कैलासाला स्ट्राईक कैलासला घ्यायची होती. बघायचे मोठे फटके मारतो काय. सज्ज झालाय केन. बघायचंय कैलास. हा परत एकदा व्हेरिएशन. यावेळेस बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. वरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 56 या आकड्यावर. काय सुंदर बॅटिंग. साडगाव या संघाच्या कर्णधारांनी आम्हाला सांगितलं 60 ते 70 हा टार्गेट आम्ही त्या नागलवडी संघासमोर देऊ, कारण का बॉलिंग अटॅक साडगाव संघाचा सुद्धा जबरदस्त आहे. परत एकदा स्लॉक मध्ये शॉट केलेला आहे. काऊ कॉर्नरला बघायचंय. 2-2 फिल्डर असेल. सँडीने बॉल कलेक्शन केलंय. रिटर्न बघायचंय. धावबाद होतं की नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावबाद झाला. 2 धावांवर तिसऱ्या धावावर धावबाद झालेत. 58 धावा बोर्डावर लागले विजयासाठी बनवायच्या नागलवडी या संघाला तब्बल 59 धावा. चला आमच्या आता समीकरण आले पुढील सामन्याचं. पहिला मेगा सेमीफायनल लाडची वर्सेस नायकवाडी. पहिला मेगा सेमीफायनल समितीचं आत्ताच आमच्या हातात सूत्र आलेत. आमचे किरण बाबा थेटे पूर्ण मैदान गाजवत आहेत. लक्ष देत आहे कोणत्या फिल्डरला काय कमी पडतंय, कोणत्या दर्शकला पाणी कमी पडतंय ते. आमचे श्री बेंडकुळी सर, धोंडेगावचे आमचे बेंडकुळी सर यांचाही सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आता मात्र प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हळूहळू 4-5 वाजता पहिला मेगा फायनल खेळला जाईल. लाईनअप करून लवकरात लवकर जायचंय. साडगाव आमचे सहयोगी कॉमेंटर म्हणून आम्हाला लाभलेच. अतिशय अव्वल दर्जाची कॉमेंट्री करतात. युवा कॉमेंटर असे अजून त्यांच्या पुढं खूप सारं मोठं करिअर असेल या कॉमेंट्रीसाठी, कारण का खूप सारं कॉम्पिटिशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतं. तसंच आमच्या लाईनमध्ये सुद्धा कॉमेंट्रीवाले खूप भेटतात आणि त्यांचा आवाजसुद्धा अव्वल दर्जाचा आहे. त्यांचं पाठांतर इतकं आहे की तो प्रत्येक छत्रपती महाराजांचा इतिहासाचो झालाय. जॉईंट होतील इडून पुढे. तुम्ही त्यांचा आवाजामध्ये आमचे दीपक सर यांच्या आवाजात ऐकशाल. हॅलो 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 हॅलो
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा. शतम शिवम सुंदरा शब्दरूपी शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमन पाकरा नाव नेतो दैल तिरा दयासागरा कीर्तीचा हा कळस जातो उंच 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 अंबरा. पाहतो आपण आजच्या दिवसामधील अंतिम दिवस आणि चौथा सामना. 59 धावींचे ठेवलेले लक्ष आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना साडगाव संघाने नागलवाडी या संघासमोर उपस्थित मंचावरील मान्यवर उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅचला सुरुवात होते. जाऊया मैदानात. अफाट ऐसा मैदानी तुझ्याशी वळवळी डाव तुझा येताच तुझा विष आपली खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव जेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टरक्षक कुदवण्या तुझा डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव जो तो सावध तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा जीवन म्हणजे क्रिकेट राजा. A1 सलामी जोडी पाहायला मिळते. मैदानाच्या आधी दाखल होत असताना आपण पाहतोय 2024-25 या दोन हंगामध्ये हंगाम गाजू सोडलाय असे नागलवाडीचे दोन सलामी वीर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आकाशाची सीमा नाही पृथ्वीचा तोल नाही साधूची कोणती जात नाही पारस आणि सँडी दिवे आणि सुनील फसाळे या दोन खेळाडूंचा तोल नाही मोल नाही. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. चॅलेंज करताय साडगावकर. पहिले षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळलं. पहिले षटक. सामना स्टार्ट होतो. 59 धावीचं लक्ष देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. आता आपण ही स्पर्धा महंत पकडदास महाराज चषक गिरणारे 2025 हंगाम प्रसिद्ध सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतं. मुलांचे सहकारी तसेच कोर कमिटी आपण पाहतो. आयोजक सर्व माननीय श्री विकी बाबा थेटे तसेच पाहतो आपण निलेशजी कसबे राहुल थेटे तसेच पाहतो आपण संजयजी थेटे किरण भाऊ थेटे तसेच सुनीलजी होडे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांच्या वतीने स्पर्धा पार पडते. खेळपट्टीवरती पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल. जयदीप पहिल्या ओव्हरला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला असताना पाहायला मिळतोय. सामना स्टार्ट होतोय. लेट्स प्ले ऑन. होऊन जाऊ द्या मोठा डाव. खेळपट्टीवरती पहिला बॉल घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू. चिरागो के बदले ना काजल रही नया है जमाना नहीं है रोशनी ये महफिल वही ना दुनिया का पेज समाज जल रही. पाहतो आपण आदरणीय अविनाश भाऊ कसबे यांचं आगमन झालं असताना प्रथमतः पहिलं पारितोषिक लाभलेलं त्यांच्या वतीने आणि पहिल्या बॉलवरती पाहतो आपण सँडी दिवेचा हा तडाखा. पहिल्या बॉलवरती गरजतोय शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतोय या बॉलवरती पूर्णपणे 6 धावा. या 6 धावीसोबत झालेली वाढ पाहायला मिळते. सँडी बरसतोय पहिल्या बॉलवर. ही खासियत आहे ही टेक्निक आहे सँडी दिवेची. नाशिक जिल्ह्यातील पाहिलं तर युवा खेळाडू म्हणून या खेळाडूचं नाव अगदी चंद्रावरती पोहोचलंय आणि सूर्यासारखा चमकतोय मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवरती 6 धावीसाठी षटकार. ओव्हर नंबर 1 मधील दुसरा चेंडू अजून एकदा पाहायला मिळतोय. हो स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वाईड मिळते. आपण शफल झालं तर तुम्हाला वाईड मिळेल कारण शफलचा रूल या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय लागू नाही. त्या ठिकाणी पाहतो आपण वाईड मिळतोय. स्लॉक स्वीप खेळण्याची तयारी चांगली होती आणि याच तयारीशी पाहतो आपण सँडी वन्स अगेन बॅटिंग क्रीज वरती. 7 धावा टोटल स्कोर धावफलकावर. रिव्हर्स हिट. सँडी 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 धुतोय भांडी. चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठाण्या वाघाची दहाड. दिन दिन दिवाळी गाई मसी वाळी. गाई मसी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा माय बापाचा दे माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालतो मी काठी. या बॉलवरती पाहता आपण षटकार येतोय. कॅमेरामॅन धावसंख्येत होते वाढ धावफलकावरती पाहता आपण 6 धावे अजून एकदा 13 या अंकावरती धावा जाऊन पोहोचलेल्या पाहायला मिळत आहे. खेल तेरा है ना मेरा है खेल तो सभी का है तजुर्बा जीते हुए का सलाह हारे हुए की ये खेले क्या खेल के देखो दिल चीज है क्या सिर के देखो औकात नहीं नापी जाती इस खेल में. शेर का जिसे दहाड़ का देखो अगर ना चली बंदूक की गोली तो शिव छत्रपती शिवाजी महाराज की तरह अपनी तलवार उठा के देखो. पाहता आपण सँडी दिवेची तळपती तलवार हातामध्ये. अंपायर्स 2 वाईड आहेत का या ओव्हरमध्ये.
अंपायर्स वाईड किती आहेत? ओके, 2 वाईडने वाढ झालेली 14 अंकावरती धावा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतो. येणारा पुढील बॉल राऊंड द विकेट. समोर पाहता पण यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह, चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं, परंतु जयदीप बॉलिंग ट्रॅकवरती या बॉलवरती धावसंख्या खर्च करणार नाही. बाट आणि बोज संपर्क, लाजबाब पाहतो आपण सँडी पाठी मार्कोती सज्ज होतोय. सुनील याही खेळाडूची चर्चा केली तर आक्रमक आहे. कित्येकच वेळा आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना. आणि तसंच साडगाव या संघाची चर्चा केली तर साडगाव संघ देखील मजबूत पॉवरफुल आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न जर एकदा पाहता आपण पॉईंटच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. त्या ठिकाणी पाहता आपण या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न तर केलेला, परंतु संपर्क नाही मोठ्याने. अंक त्याचेच मजबूतचा झेप उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. अनंत एवढे दावे फुलांचे रंगण जावे, उडाया पाखरांसाठी मोकळ्या आभाळ ठेवावे, उडत्या पाखरांना परतेची तर मनसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. अर्जुन एकदा पाहता पण रिव्हर्स चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सँडी दिवेच्या बंदुकीतून सुटलेली ही लाल बुंद तोफेची गोळी पाहता आपण चेंडू षटकार, लाजवाब फटका. अजून एकदा रिव्हर्स अटेंड केलेला पाहायला मिळेल. धावसंख्येत तो होईल वाढ, धावफलकावरती टोटल स्कोर जाऊन पोहोचते. धावसंख्या आपण पाहिजे 20 अंकावरती धावा जाऊन पोहोचताय. उरलेला एक बॉल अजूनही मैदानात पाहायला मिळेल. मैदानात पेटवल्या अग्नीच्या जोळा, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय सँडी दिवेच्या बॅट मधून लाल बुंद तोफेचा गोळा पाहिला आपण. अजून एकदा पुढील चेंडू षटकाबद्दल पडतोय. धगधगणारी तोफ मैदानाच्या आतमध्ये. सँडी लाजवाब आक्रमण करतो आणि धावसंख्येत वाढ होते धावफलकावर. पुढील बॉल लेव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. अजून एकदा पाहतोय यावेळेस मोठ्या फटक्यासोबत झाल्याचा प्रयत्न, संपर्क प्रॉपर झाला नाही. निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावरती पाहतो आपण टोटल स्कोर 20 या अंकावरती नागलवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली. कॅमेरामॅनने कॅमेरा फिरवतो, इकडे पाहतो आपण भरपूर सारी लोट अशी गर्दी मैदानाच्या आत. केला होता टास शेवट गोड बाबा, यात मातीचं जन्मलो, किती होणार ग माती, खापराच्या दिव्यामध्ये किती पेटणार ग ज्योती, उजळल्या वाती सोन्याच्या ताटी, पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, नेत्रदीपक स्पर्धा गिरणारे या गावातील पाहता आपण महंत फकडदास महाराज चषक 2025 चा हंगाम. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल षटकामधील घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कोती. दाखल झालेला गोलंदाज पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये सागर. सागर हा गोलंदाजी मार्कोती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल ओव्हरमधील पडतोय. तर आपण पाहणार आहोत एलिमिनेशन मॅचेस मैदानाच्या आत सुरू होतील. सेमीफायनल नंबर 1 आणि सेमीफायनल नंबर 2 अशा 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ठीक फायनलला आपल्याला पाहायला मिळेल बॉल हवेमध्ये, फिल्डर खाली दूर नाही. पाहता आपण चेंडू पत्रा फोड षटकार, सीमारेषा पलीकडे, मैदानात पेटवला अग्नीच्या जोळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा हा गोळा. येतोय षटकार. 6 धावीसोबत वाढ. टोटली स्कोर पाहतो आपण 26 अंकावरती. सुनील फसाळे नांगलवाडीचा दुसरा स्टार आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतदेखील पट्टीवरती बरसतोय आणि या बॉल सोबत धावा टाईट करतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 6 धावेसाठी. आदरणीय विक्कीभाऊ तेटे यांच्या वतीने पाहता आपण लगातार 3 षटकार 500 रुपयाचे कॅश प्राइज लागले जात आहे. किशोरण्णा साळवे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज 3 षटकार मांडल्यास, तसेच पाहता आपण आदरणीय विक्कीजी तेटे यांच्या वतीने देखील 501 रुपयाचे कॅश प्राइज. वाईड +4 5 धावा येत आहे. 5 धावीसोबत होते वाढ धावफलकावर. या 5 धाव्यांनी टोटल स्कोर जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धाव्यांनी 31 या अंकावरती. एकतीस धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतात. प्रॉपर टायमिंग आणि त्यासोबत मैदानात खचून जाऊ नका, तुटून जाऊ नका, पळत राहा, झुंजत राहा, खेळपट्टीवरती लढत राहा. ओळखलेत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी क्षणभर हसला बसला आणि बोलल्यावरती पाहून गंगामायाला गेली आणि घरट्यात राहून चूल विजली, भिंत खचली, मोडून पडला संसार, परंतु मोडला नाही कना. स्वतःच्या पाठीवरती स्वतःला हात ठेवून लढ म्हणा.
लढावं लागेल टीम साडगाव या संघाला मैदानात. यावेळेला पाहता आपण हुकला तो संपला. कावळा बसला फांदी मुडाली. बघतोयस काय तुझी दांडी उडाली. मोह आवरला नाही या बॉलवरती. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज सोन्याचा मासा लागतोय गळाला. पालत्या गड्यावरती पाणी जखमेवरती मीठ नागलवाडीकरांचे पाहतो आपण. विकेट नंबर 31 अंकावरती 1 विकेटच्या नुकसानीवरती जाऊन पोहोचेल नांगलवाडी टीम. ओव्हर नंबर 2 सुरू झाले. दुसऱ्या षटकामध्ये जरूर सक्सेसफुल होत आहे गोलंदाज सागर. सागराच्या बेधुंद लाटांमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. अरे नेहमीच काय जिंकायचं, कधी हारू सुद्धा जिंकायचं असतं. असा हा क्रिकेटचा खेळ. कधी मागे तर कधी पुढे असतो. मित्रांनो, मैदानाच्या आधी तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवावं लागतं. जेव्हा लढाई अस्तित्वाची असते तेव्हा तुमचं सतत ज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. कारण दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण लढू शकत नाही हा सामना. कारण मैदानात क्रिकेट खेळाचा पहिला रूल काय म्हणतो की मैदानात आपला शत्रू किती बलाढ्य आहे याच्यावरती तुम्हाला खेळण्या अगोदर प्रचिती येणं गरजेचं आहे. धावसंख्येत वाढ नाही. 31 धावा दाफलकावर लॉस ऑफ 1 विकेटच्या नुकसानीवरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम पाहता पण मैदानात दाखल झालेला पाहायला मिळेल. तुका म्हणे हो साध्य होय साध्य, तुका म्हणे करावा अभ्यास. मैदानात तुकाराम आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवर. लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तुरत अशी मिळ अंकुशाचा मार. ज्याच्या अंगी मोठेपणे तासी होय यात ना कठीण, तुका म्हणे वावे लहान होनी लहान. अंकुशाचा मार पाहायला बैल का अजूनही सँडीच्या बॅट मधून ऑन स्ट्राईकला थांबून ठेवले. सँडीला 31 धावा दाफलकावर. फुल टॉस समोर स्ट्रेट पाहता आपण ड्राईव्ह केले चेंडूला. 1 धाव पूर्ण केली जाते. कधावी सोबत थांबताय त्या ठिकाणी पाहता आपण सिंगल घेण्याचा प्रयत्न चांगला ठेवलेला तर सिंगल मिळेल आणि या सिंगल सोबत होईल पाठ दाफलकावरती कधावीने मात्र केल्याने होत आहे. आधी केल्याची पाहिजे प्रयत्नांनी. परमेश्वर शोधायचं तर तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मैदानात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जावं लागेल टीम साडगाव आणि तो प्रयत्न करावा लागेल सँडी समोर. कशा पद्धतीने रोखता येईल. येणारे 2 चेंडू शिल्लक उरलेले बाकी ओव्हर मधील. 32 धावा दाफलकावर. 4 चेंडूचा खेळ शिल्लक झालेला पाहायला मिळते मैदानात आणि 2 चेंडू शिल्लक बाकी उरलेले. प्रेक्षक आपण मॅच चालू असताना मध्ये जाऊ नका. नोंद ठेवा आपण. ओव्हर संपल्यानंतर आपण मध्ये जा. 32 धावा दाफलकावर. येणारे पुढील 2 चेंडू शिल्लक बाकी असताना पाहायला मिळतं या षटकातील. एकूण 60 धावींचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याला चेस करण्याची पाहता आपण ही तयारी आणि या तयारीसोबत पाहता पण पुढील 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना मैदानात. जाऊया पुढील चेंडूकडे. यावेळेस फुल टॉस कनेक्ट झाला नाही पूर्णपणे. फुलर लेनच्या हलकासा पुढे निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर टायमिंग सोबत जाण्याचा प्रयत्न जरूर केला तर होता परंतु बीट होतोय सँडी या बॉलला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं या खेळाडूने पाहिलं तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच पाहिलं तर उत्तर प्रदेश अशा ठिकाणी देखील या खेळाडूची डिमांड वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. सँडी हे नाव पाहतो आपण मैदानात. येणारे पुढील चेंडू ऑन साइडला का म्हणून ओळख आहे ही. अस्तित्व निर्माण केलंय आणि ते अस्तित्व जरूर दाखवतोय सँडी मैदानात. या बॉलला फुल टॉस करून खेळून काढतोय. प्रेक्षक कळवायचा आहे काय. 4 धावा येत आहे का षटकार येतोय कळवायचा आहे. 4 धावा आलेला पाहायला मिळत आहे. 4 धावांनी होईल बाद. ओव्हर नंबर 2 होतोय समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्येत बदल. टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय दाफलकावरती. धावसंख्यावर पाहिजे तर यावेळी 36च्या अंकावरती धावा. 36 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. टीम नागलवाडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज दाखवलं त्या बॉलिंग टॅकवर. यावेळी सचूर एकदा पाहायला मिळेल. टीम साडगाव संघाच्या वतीने डिफेंड करण्याचा प्रयत्न तर चांगला ठेवला परंतु 24 बॉलमध्ये अजूनही 23 धावा कशा रोखल्या जातील याच्यावरती प्रयत्न करावा लागेल. 24 मध्ये 23 पाहिजेत टीम नागलवाडी संघाला जिंकण्यासाठी. संपत बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मार्क होती. पहिला चेंडू षटकामधील पडतोय. जाऊया पुढील चेंडूकडे. दुपारचे 3 जरूर वाजले जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल ओव्हर मधील घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे गोलंदाज. पहिलाच बॉल षटकामधील. यावेळेस मिश्रण करण्याचा प्रयत्न केलाय जरूर साडगाव संघाने. ही विविधता
हा चेंजेस असणं गरजेचं आहे टीममध्ये. कारण तुमच्याकडे चेंजेस असेल तर तुम्ही नक्कीच मैदानाच्या आत अजूनही चांगल्या पद्धतीचं कॉम्पीट करू शकता या खेळाला. पुढील बॉल अजून एकदा गोलंदाजी मार्कवर. गोष्टी तशाच राहतात जोपर्यंत गोष्टी कोणी बदलत नाही. सायंटिस्ट न्यूटन त्याच्या पहिल्या सिद्धांतामध्ये म्हणतो यावेळेस जयदीप बीट होणारा चेंडू सीमारेच्या पलीकडे पाय पिसळतोय आणि चेंडू जातोय 4 धावीसाठी. 4 धावा मिळतील, 4 अंकांनी होईल वाढ. फलकावरती 36 अंकावरती टोटल आकडेवारी जाऊन पोहोचली जात असताना पाहायला मिळेल. अजून 19 धावा पाहिजेत, 22 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजे आहेत 19 आणि त्या 19 धावीसोबत प्राप्त राहील धावसंख्येमध्ये चांगली प्राप्ती केली जाते. कारण सुरुवातच विस्फोटक आपण पाहिली नागलेवाडी संघाची आणि त्या विस्फोटक सुरुवातीने अजूनही मैदानात लढताय झुजता पट्टीवरती येणारा पुढील बॉल षटकातील 40 धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर जाऊन पोचलेला पाहायला मिळेल. विजेता संघ आपण पाहिले पहिला सामना जिंकला टीम नायकवाडी संघाने, दुसरा सामना आपण पाहिला जिंकला टीम लाडची संघाने. यावेळेस चेंडू ऑन साईडला पाहत आपण डीप लेगच्या दिशेमधून चौकार. 4 धावा येत आहे, 4 धावीसोबत होते वाढ धावफलकावरती 44 अंकावर. तसेच तिसरा सामना पाहिला आपण जीएम बॉईज गिरणारी संघाने प्रयत्न चांगला केला, 11 धावेने पराभूत झाले. असं वाटत होतं की टीम जीएम गिरणारी संघ जिंकेल. जोपर्यंत प्रणव कॅप्टन कुल लढत होता मैदानाच्या आत तोपर्यंत असं वाटत होतं की सामना जिंकेल जीएम बॉईज गिरणारी. त्यानंतर पाहिलं आपण लिंगवणी संघाने बाजी मारली 11 धावेंनी आणि या मॅच मध्ये पाहतो आपण जिंकण्यासाठी दोन्ही संघ लढताय. येणारा पुढील चेंडू संधी प्रत्येकालाच मिळते, संधीचं सोनं करता यायला हवं. तलाव पाण्याने भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात, परंतु तलावातील पाणी जे वाटतं तेव्हा मात्र किडे मास्यांना खात असतात. फरक एवढाच आहे की ती संधी मिळते प्रत्येकालाच. तुकाराम यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्नात सिंगल मिळते, एका धावेने होते वाढ. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती केलाय पाहतो आपण, परंतु एका धावी सोबत थांबले असताना सिंगल सोबत पुढे जाईल स्कोर बोर्ड. टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 45 अंकावर. 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. येणाऱ्या 14 धावा पाहिजे तर पाहतो आपण मैदानात बॉलिंग ट्रॅकवरती पुढील चेंडू. चौदा धावी जोडलेलं भांड ठेव पंखांवरती विश्वास घे भरारी झोकात. या पट्टीवरती पुढील बॉल षटकातील. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न वारंवार त्या प्रयत्नात आहे सँडी. मागील 2 बॉलवरती कनेक्शन देखील प्रॉपर झालेलं आणि त्यानंतर पाहतो आपण मैदानात अजून एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. नदीचं पाणी खळाखळा वाहतंय, वाहताना म्हणतंय खेळला चला. निळ निळ पाखरू आकाशामध्ये उडतंय, उडताना म्हणतंय खेळला चला. मन गोजिरे पाखरू कसं उडत जाय, मन माईचा पदर द्यात संसाराचं सुख, मन गोठ्यातील वासरू कसं दुधासाठी हंबरत. जिंकण्यासाठी पाहतो आपण दोन्ही संघ लढता. या बॉलवरती अजून एकदा पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 होतोय समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी उडलेलं बाण. स्वीकार कर संकटांचा लढून त्याच्यावरती मात कर, सोड पराजयाची चिंता, तू जिंकायची बात कर. हमसे ना तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह इस मैदान के अंदर हमसे तू 2-2 हाथ करने की बात कर. जिस मातृभूमि तू पला बड़ा, जिस मातृभूमि तू घुटनों के बल चला, उस फटे आंचल को तू सीने की बात कर. हार हरा दे अभी वो पल नहीं आया, कल कल करने वालों के हाथों में कभी फल नहीं आया. कई जीत बाकी, कई हार बाकी, अभी तो जिंदगी का सार बाकी. यहाँ से कर लो शुरुआत, ये तो एक किताब का पन्ना है, आगे तो पूरी किताब बाकी. 18 बॉल आणि 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी मैदानात उरलेले बाण पाहायला मिळतंय. बॉलिंग मार्कवर पुढील बॉल. पाहतो आपण नाशिक जिल्ह्यातील ऑफिशियल पंच उपस्थित होत आहे मिस्टर विजयजी भुसारे. आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच आपण पाहतोय त्यांना. तर मैदानात उपस्थित आहेत. आपलं स्वागत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 14 धावा. हे उरलेले समीकरण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती पुढील चेंडू षटकातील. मोठ्या फटकेला जरूर ट्राय केलेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने या बॉलवरती. ट्राय तर केलं परंतु पाहिलं तर या बॉलवरती जरूर संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमावतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. पुढील चेंडू षटकातील अजून एकदा दुसरा बॉल. तुकाराम बॅटी मार्क होती सज्ज होतोय. चान्स घेईल का संडे जोनी मैदानात. यावेळी सला जबाब स्ट्रोक. ब्युटिफुल फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, सिंगल सोबत बाड. जेव्हा जेव्हा मोठे पटके येत नाही तेव्हा तेव्हा आपण स्ट्राईक रोटेट करण्याचं चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आधी प्रयत्न ठेवला पाहिजे. कारण जेणेकरून पॉवर प्ले मध्ये आणि तसेच मैदानात चालू असणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला पार्टनरला चान्स दिला पाहिजे.
त्यामुळे धावा देखील बनताय कारण सेट बॅट्समन मैदानाच्या आत असला तर मैदानात चांगल्या धावा बनताय. 16 बॉल आणि 13 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. हे उरलेले समीकरण. पुढील बॉल लोवर मधील पडतोय. फील्डमध्ये बदलाव केला जाईल. सोबत पाहतो आपण जिंकण्यासाठी 13 धावा मात्र शिल्लक उरलेला बाकी असताना पाहायला मिळत आहे. मोठ्या फटकेला ट्राय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव बॉल जमा झालेला पाहायला मिळेल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. या बॉलवरती जरूर ट्राय तर केलं मोठ्यापर्यंत पाहिले तरी या बॉल सोबत कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. फुलाला फुल जोडत गेले की फुलांचा हार तयार होतो. तसेच दिव्याला दिवस जोडत गेले की दीपमाळ तयार होतो आणि तसेच माणसाला माणूस जोडत गेले की माणसाचं सुंदर नातं तयार होतं. नाती जोडणारी स्पर्धा पाहतो आपण. या बॉलला लेग ग्लान्स खेळून काढलाय. फिल्डर डीप स्क्वेअर लेग मध्ये सँडी दिवेचा झेल सुटतो आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांचा आवाज देखील येतोय. मैदानात या बॉलवरती सिंगल मिळेल. डीप स्क्वेअर लेगला पाहता आपण फिल्डर आहे त्यासोबत या बॉलवरती सिंगल प्राप्त होते. 14 बॉल आणि 12 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. क्रिकेट नाही खेळ भातुकलीचा. क्रिकेट म्हणजे ऊन वनवा जाळत जाणं आणि स्वतः जंगल होऊन जळत राहणं. प्रेमकर भिल्लासारख्या पानावरती खोचलेलं मातीतून उगवून या मेघांपर्यंत पोहोचलेलं. 14 चेंडूमध्ये 12 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाला वारा, पुरे झाले नदी नाले, पुरा झाला वारा. मोरासारखा छाती काढून पुढे उभा राहा. झाडासारख्या नजरेत नजर बांधून पाहणी सांगे जगला की स्वर्ग आहे खेळात सारा. येणारा पुढील बॉल. शिवबाळलेले शब्द यमक छंद करतील काय. डांबरे सडकेवरती आज श्रावण इंद्रधनु बांधेल काय. किती दिवस राहशील डगसारखा फिरत. जास्तीत जास्त 12 महिने राहशील जुरत. आणि तुलाही लगीन चिठ्ठ्या आल्याशिवाय राहील काय. ना रहेंगे हम ना रहोगे तुम, रह जाएंगे मोहब्बत इस दुनिया में. तेरी जिंदगी से कैसी दास्ता और जिंदगी से कैसा फासला. जिंदगी जिंदा दली का नाम होता है, हर दिन तोल जुनू का काम होता है. विकेट लागते आणि या विकेट सोबत पाहत आपण तुकाराम फलंदाज माघारी येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळालं. खेल जिंदगी का हो या ताश का हो, अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकली. जेव्हा जेव्हा टीम नागलवाडी संघ अडचणीत असते तेव्हा तेव्हा मात्र या खेळाडूने गेम पलटलाय. गेम चेंजर पाहत आपण मैदानाच्या आत यावेळेस सचिन पोटिंदे फलंदाज मैदानात दाखल होतोय. उर्फ केन. 13 बॉल आणि 12 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. उरलेला एक चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. जाऊया अंतिम बॉलकडे. अंतिम बॉल पाहायला मिळतोय. 47 अंकावरती धावसंख्या टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला असताना पाहायला मिळेल. काही क्षणात आमच्या सोबत पार्टनर पाहत आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर राकेश सर आम्हाला जॉईन करतील. पाहत आपण उरलेल्या 13 बॉलमध्ये आणि जिंकण्यासाठी 12 धावा पाहिजे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल उरलेला एक चेंडू बाकी शिल्लक. जाऊया अंतिम चेंडूकडे. अंतिम चेंडूचा खेळ पाहायला मिळतो मैदानात. प्रॉपर टायमिंगने जाण्याचा प्रयत्न आणि त्यासोबत पाहिले तर जिंकण्यासाठी मात्र अजूनही शिल्लक उरलेला धावसंख्या 12 अंकावरती. त्या दिवसातील क्रिकेटचा हा थरार पूर्ण नाशिक जिल्हा मोबाईलवरती लाईव्ह प्रेक्षेपण पाहतो या सामन्याला. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस अंतिम दिवसाची पाहतो आपण. उपस्थिती भरपूर मोठ्या संख्येने. उभा नंबर यावेळेस 4 होते. समाप्त 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल. टोटल स्कोर 48 अंकावर. 12 बॉल आणि 11 धावा. 12 बॉल मध्ये 11 धावा मैदानाच्या आत चेस करण्यासाठी पाहतो आपण हा सामना. जरी मॅच पलटेल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी केली जात नाही मित्रांनो. असं म्हणतात की इंग्लंड या देशाने या खेळाला जन्म दिला. क्रिकेट या खेळाची परिभाषा बदलल्यानेच धर्म झाला या खेळाचा. आणि याच धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा एक मोठा कोहिनूर हिरा आपल्या भारत देशाला मिळाला आहे. मागील मॅच पाहिली आपण. ओडीआय ट्रॉफी पाहिली तर भारत देशाने जिंकली, परंतु चर्चा अजूनही न्यूझीलंड या संघाची होते कारण क्षेत्ररक्षण लाजवाब केलेलं अप्रतिम. हारतात तरी सुद्धा चेहऱ्यावरती हसू ठेवतात अशी टीम एकमेव असेल ती म्हणजेच न्यूझीलंड. परंतु लाजवाब खेळ केला विराट कोहली, किंग मेकर आणि सोबत KL राहुल या खेळाडूचा दणका पाहिला आपण. तर जाऊया मैदानात. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावी चोरलेलं भान. पहिला चेंडू या षटकातील पडतोय. पहिल्या चेंडूकडे नजर. यावेळेस पाहता आपण चेंडू सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर रिव्हर्स सीट चेंडू चौकार निघून जातोय. 4 धावी सोबत होते वाढता फलकावरती. अजून एकदा पाहता आपण लाजवाब फटकेबाजी सुरू आहे मैदानात. येणारा पुढील चेंडू षटकातील दुसरा बॉल. समीकरण बदलतंय. चौकार तो एका धावीसोबत खेळ पुढे नेला जातो आणि त्यासोबत धावा रोखण्याचा प्रयत्न देखील केला जातो. तर मैदानात चांगली धावसंख्या कशी येईल याच्यावरती तुमच्यामधील चांगला आत्मविश्वास आणि त्यासोबत तुमच्यामधील कौशल्य, गुणवत्ता, तुमचा विक्रम असेल, तुमची नोंद असेल, या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात मैदानात. असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. तर जिंकण्यासाठी अजूनही पाहता आपण उरलेले समीकरण 7 धावा पाहिजेत 11 बॉलमध्ये. पुढील बॉल ओव्हर मधील येणारा दुसरा चेंडू षटकातील पाहायला मिळते. 5वें षटक सुरू झालंय.
वन साईडला टोलण्याचा प्रयत्न चांगला टोललाय पाहतो आपण यावेळेस फिल्डर आहे त्या ठिकाणी पाहतो आपण वाईडिश काऊ कॉर्नर असा फिल्डर पाहायला मिळतोय. तर एक धाव घेतली जाते, 6 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. फिनिशिंग फटका येईल का सँडीच्या बाटीमधून? मोठे फटके जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळाचं नाव राहील तेव्हा तेव्हा सँडी दिवे अव्वल स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण कित्येकच स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने. आता पण 10 बॉलमध्ये 6 धावींचं उरलेलं वाहन मैदानात पडले जाणार पुढील 4 चेंडू शिल्लक या षटकातील. लूट सारी गर्दी इकडच्या दिशेमध्ये जागा कमी. आता पाहिले तर मैदानाच्या आधी यावेळेस इकडच्या दिशेमध्ये पाहता आपण बॉलला काऊन दिलंय सीमा रेषा पलीकडे. फिनिशिंग फटका मी म्हटलो देखील होतं मैदानाच्या सँडीच्या बॅट मधून येईल फिनिशिंग फटका, आणि त्यासोबतच सामना जिंकला टीम नागलवाडी संघ. अंतिम 4 मध्ये पोचता आपलं स्वागत आणि प्रेझेंट केलेल्या खेळाला पहिला पण साडगाव आपले देखील हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो हॅलो